नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आज आपण बघणार आहोत 3 एप्रिल 2026 च्या आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण चालू घडामोडीचे प्रश्न. जे की तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत असाल त्यासाठी तुम्हाला एक प्रश्न फायदेशीर ठरणार आहे. चला तर सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. पहिला प्रश्न, शक्तिपीठ महामार्ग कोणत्या शहरांना किंवा राज्यांना जोडणार आहे? तर कोणत्या शहरांना किंवा राज्यांना जोडणार? तर नागपूर, गोवा म्हणजेच महाराष्ट्र, गोवा या दोन राज्यांना हा शक्तिपीठ महामार्ग जोडणार आहे. याबद्दल अधिक माहिती बघूया. नागपूर ते गोवा हे अंतर 18 तासावरून केवळ 8 तासांवर या शक्तिपीठ महामार्गाद्वारे येणार आहे. या प्रकल्पातील महाराष्ट्रातील 13 जिल्हे, 40 तालुके आणि 400 गावे जोडली जाणार आहेत. या प्रकल्पात एकूण 6 बोगदे आणि 21 धार्मिक स्थळांना जोडणार आहे. दुसरा प्रश्न, नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नदी संवर्धन पुनरुज्जीवन करण्यासाठी नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाची स्थापना कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? आपल्या महाराष्ट्र राज्यात करण्यात येणार आहे. या प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असणार आहे? तर मुख्यमंत्री स्वतः असणार आहे. राज्यातील 54 प्रदूषित नद्यांसाठी विविध प्रकल्प या योजनेद्वारे राबविण्यात येणार आहे. तिसरा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने लखपती बिटिया ही योजना सुरू केली आहे? तर कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर दिल्ली. याबद्दल अधिक माहिती बघूया. दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर रेखा गुप्ता. योजनेचा उद्देश काय आहे? जन्मापासून ते उच्च शिक्षणापर्यंत मुलींच्या शिक्षणाला आणि आर्थिक सुरक्षिततेला पाठिंबा देणे. लखपती बिटिया योजनेअंतर्गत पात्र मुलींना 61,000ची आर्थिक मदत मिळेल, जी व्याजासह 1,20,000पर्यंत वाढू शकेल. चौथा प्रश्न, कोणत्या राज्याची 3 राजधानी योजना संपुष्टात येऊन अमरावती ही एकल राजधानी बनणार आहे? तर कोणत्या राज्याची? आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश राज्याची राजधानी अमरावती बनणार आहे. आणि तेलंगणा राज्याची राजधानी कोणती आहे? तर हैदराबाद ही कायमस्वरूपी बनली आहे. पाचवा प्रश्न, भारतात व्यवसाय करण्याची व राहण्याची सुलभता सुधारण्यासाठी कोणते विधेयक लोकसभेने मंजूर केले आहे? कोणते केले? तर जनविश्वास सुधारणा विधेयक 2026 हे विधेयक मंजूर केले. याबद्दल अधिक माहिती जाणूया. 1 एप्रिल 2026 ला हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. सहावा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महावीर जयंती निमित्त सम्राट संप्रती संग्रहालयाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले? कोणत्या ठिकाणी केले? तर गांधीनगर, गुजरात या ठिकाणी सम्राट संप्रती संग्रहालयाचे उद्घाटन केले. सातवा प्रश्न, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या नवीन प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर वीर विक्रम यादव यांची नियुक्ती करण्यात आली. आठवा प्रश्न, 1 एप्रिल 2026 पासून सुरू झालेल्या जनगणनेत सर्वात प्रथम कोणत्या व्यक्तीची गणना होणार आहे? तर कोणत्या व्यक्तीची गणना होणार आहे? तर आपले भारताचे राष्ट्रपती यांची गणना होणार आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. आतापर्यंत क्रमानुसार ही कितवी जनगणना असणार आहे? तर 16वी जनगणना असणार आहे. आणि स्वातंत्र्यानंतरची ही 8वी जनगणना असणार आहे. जनगणना आयुक्त कोण आहेत? तर मृत्युंजय कुमार नारायण हे जनगणना आयुक्त आहे. या जनगणनेला एकूण किती खर्च असणार आहे? किती बजेट आहे? 11,718 करोड. नववा प्रश्न, केंद्र सरकारने पहाडोका गौरव या योजनेनुसार 4,900 करोडचे बजेट कोणत्या राज्याला देण्यात आले? कोणत्या राज्याला जाहीर करण्यात आले? तर अरुणाचल प्रदेश. 10वा प्रश्न, संयुक्त सैन्य युद्ध अभ्यास द्वीप शक्ती 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? कोणत्या ठिकाणी करण्यात आले? अंदमान निकोबार या ठिकाणी करण्यात आले. या संयुक्त सैन्य युद्ध अभ्यासात कोणकोणते दल सहभागी होते? तर नेव्ही, आर्मी, एअरफोर्स आणि कोस्ट गार्ड हे दल यात सहभागी होते. 11वा प्रश्न, नासाच्या महत्वाकांक्षी आर्टेमिस या मोहिमेअंतर्गत चंद्राभोवती प्रवास करणारी पहिली महिला कोण ठरणार आहे? तर अजून ठरली आहे का? नाही. कोण ठरणार आहे? तर क्रिस्टिना कोच या ठरणार आहे. शेवटचा प्रश्न आजच्या दिवसातील आपला, एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026 नुसार नवीकरणीय ऊर्जा उत्पादनात कोणते राज्य अव्वल स्थानावर राहिले? तर कोणते राहिले आहे? तर राजस्थान हे राज्य अव्वल स्थानावर राहिले. आज आपण बघूया एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस. 1 ते 7 एप्रिल कोणता सप्ताह असतो? अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिन. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस.
9 एप्रिल जल संधारण दिवस, 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले जयंती, जागतिक पार्किन्सन दिवस, 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिन, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, 15 एप्रिल जागतिक सांस्कृतिक दिन, जागतिक कला दिन, 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिन, 18 एप्रिल जागतिक वारसा दिन, 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिन, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस, 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस, 24 एप्रिल पंचायत राज दिवस, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. हे होते आजच्या दिवसातील आपले महत्वपूर्ण प्रश्न. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल स्टडी पॉइंट मराठी, या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा, कारण या चॅनलवर आपण दररोज होणाऱ्या चालू घडामोडी प्रश्नांची पीडीएफ या चॅनलवर तुम्हाला भेटेल आणि प्रश्नांचा सराव सुद्धा आपण या चॅनलवर करून घेत आहोत. तरी मित्रांनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब जॉईन करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. चला मित्रांनो, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच.